तळेगावात राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद 22 गावांतील 24 केंद्रांवर बालकांना 2 थेंब जीवनाचे 40 गाव राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानांतर्गत तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी दि. जून 28 2 थेंब जीवनाचे मोहिमेची उत्साहात अंमलबजावणी करण्यात आली. 5 वर्षांखालील एकही बालक पोलिओ प्रतिबंधक लसीपासून वंचित राहू नये या उद्देशाने तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील 22 गावांमध्ये 24 पोलिओ लसीकरण केंद्रांवर व्यापक मोहीम राबविण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर प्रमोद सोनवणे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रशांत बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गीता जाजू व डॉक्टर नेहा खैरनार यांच्या नेतृत्वात मोहिमेचे नियोजन करण्यात आले. मोहिमेच्या प्रारंभी गावात प्रभात फेरी काढून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. प्रत्येक पालकाने आपल्या 5 वर्षांखालील बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब अवश्य पाजावेत असे आवाहन करण्यात आले. त्यानंतर तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हिरापूर, शिंदी, रोहिणी, पिंपळगाव आदी उपकेंद्रांच्या कार्यक्षेत्रातील विविध बूथवर बालकांना पोलिओचे 2 थेंब पाजण्यात आले. या अभियानात आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. घरोघरी भेटी देऊन पालकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच एकही बालक वंचित राहणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली. भारताने पोलिओमुक्त देशाचा मान मिळविला असला तरी तो कायम राखण्यासाठी प्रत्येक राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेत 100% सहभाग आवश्यक असल्याचे यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. नियमित लसीकरणासोबतच जनजागृती आणि नागरिकांचे सहकार्य हीच पोलिओविरुद्धच्या लढ्याची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी डॉक्टर गीता यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले, तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने राबविलेल्या या अभियानामुळे परिसरातील शेकडो बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे संरक्षण मिळाले आहे. प्रत्येक बालक निरोगी, प्रत्येक कुटुंब सुरक्षित, पोलिओमुक्त भारत ही संकल्पना अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. डॉक्टर गीता जाजू, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव. ब्युरो रिपोर्टर मुराद पटेल.